नमस्कार, स्वागत आहे आताच्या आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, आत्ता आवरले कामं. मेथीची भाजी केली, पालक टाकून पालकाचं हे केली, पालकाची कतली केली, भात केला, चपात्या आहेत आणि फरशी पुसली, भांडी घासलं, किचन वगैरे आवरून घेतलं. आत्ता 5 मिनटं बसले. आता मोठ्या मुलाला परत शाळेत आणायला जायचं आहे. सॉरी, शाळेत नव्हे, क्लासला आणायला जायचं आहे. 6 वाजता गेला तो, आता 8 वाजता येईल तो. हिला ठेवूनच जाते मी घरी जात असताना. हां, तर काही लोकांच्या कमेंट्स आहेत की हिला सपोर्ट करू नका, ही अशीच आहे, ती तशीच आहे. तर मला सपोर्ट करा, नका करू. माझी लोक करणारे आहेत, ती करतील सपोर्ट नक्कीच. जे नाही करायचं आहे त्यांनी नका करू सपोर्ट, बरं का. पण ते कमेंट्स करून बोलून दाखवू नका. त्याच्यामध्ये तुम्ही इमेज घालवताय, बरं का. माझी वाढवताय, तुमची घालवताय. शांत बस. माझी इमेज वाढवते, तुमची तुम्ही घालवताय. मला 2 लोकांनी जरी सपोर्ट केला तर भरपूर झालं. मला काही, मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, मला चॅनलकडून काही एवढी काही नाही आहे. माझा एक चॅनल मोनोटाईज झालेलं आहे. मी एवढी काहीच. आणि काही जणी म्हणतात की चॅनल मोनोटाईज, तुझ्या अशामुळं चॅनल मोनोटाईज केलं आहे, असं झालं तसं झालं, काय जाग्यावर बसला आहे. अरे बसू दे की चॅनल जाग्यावरती. ज्याने माझं चॅनल जाग्यावर बसलं तर नक्कीच जाग्यावर बसेल, ती नक्कीच जाग्यावर बसेल. त्याच्यामध्ये माझं कष्ट होतं आणि माझे कष्ट मी करते ना, ते कुणाला भगवत नाही आहे. चॅनल चालवणं, व्हिडिओ बनवणं, मी काय एवढी मोठी रील स्टार नाही आहे आणि मी म्हणत पण नाही मी रील स्टार आहे म्हणून. मी एक साधी सामान्य तुमच्यासारखीच आहे. मी काय रील स्टार वगैरे काहीच नाही आहे, बरं का. व्हिडिओ आहेत, चला आपला आहे चॅनल, टाका व्हिडिओ. पण मी चॅनल मोनोटाईज तरी करून दाखवले, दोन्ही पण. एक नाही 2 चॅनल मोनोटाईज केले, बरं का. तिला भीक लागली होती म्हणून तिने काय केलं, चॅनलचं हे केलं. जाऊ दे, आता ते बोलू शकत नाही मी, बरं का. आणि ते पैसे जे आले होते ना, ते तिच्या घशात गेले. कोणाला सपोर्ट घेऊन केला तिला माहिती असेल, बरं का. तिला कोणतरी देत असेल, त्यामुळे तिने केलं असं. जर ती एवढीच जर स्वाभिमानी असती ना, तर तिनं माझा चॅनलचा ID कोणाला दिला पण नसतं, किंवा माझं चॅनलचं म्हणजे तिला जी गोष्टी माहिती होत्या तिच्याकडं मॉनिटाईज करायला गेलं, तिला ज्या गोष्टी माहिती होत्या तिनं दुसऱ्या कोणाला दिल्याच नसत्या. एखादी म्हटली असती, चल आपली जसं मुलं आहेत तशी तिची पण मुलं आहेत, खूप कष्ट करते. स्वतःसारखं नाही, मी इकडं तिकडं फिरत नाही. मी माझ्या चॅनलसाठी एवढं कष्ट करते. माझ्यावरती जळायचेत काही लोक, का तर आमचं चॅनल मोनोटाईज नाही, तुझं चॅनल मोनोटाईज आहे, तुम्ही पुढे चाललात. अरे पुढे चाललात, फुकटचं पुढे नाही चाललं, कष्ट करते म्हणून पुढे चालली आहे. 8 दिवसात चॅनल मोनोटाईज करणं किंवा 15 दिवसात चॅनल मोनोटाईज करणं ही साधी गोष्ट नाही आहे. मी जेव्हा चॅनल पहिला मोनोटाईज केला तेव्हा माझा पहिला ब्लॉग 35, 40, 50 हजारावर द्यायचा. आणि एका दादाला मी विचारलेलं, खूप ते आहेत मोठे, तर त्यांना विचारलं, तर ते मला म्हटले, तुमचा एक जेव्हा ब्लॉग आहे ना 15,000च्या पुढे जाईल, तेव्हा तुमचं चॅनल लगेच मोनोटाईज होईल. आणि मी तसंच केलं. तुम्ही असे व्हिडिओ बनवा की तो व्हिडिओ असं व्हायरल होईल. आणि मी तशीच व्हिडिओ बनवायला लागली आणि 8 दिवसात म्हणजे 4,000 सबस्क्राईब होऊन वॉच टाईम होऊन लगेच माझं चॅनल मोनोटाईज मी केलं, बरं का. पण असं एखाद्याने एवढं जळायचं नाही. आपण बघा किती कष्ट करायला लागतात. तुम्ही फेस लाईव्ह घेत नाही, तुम्ही फेस व्हिडिओ टाकत नाही, त्याच्याने चॅनल मोनोटाईज होत नाही. आणि मी करते तर माझ्यावरती जळता तुम्ही का? तुम्ही करा, तुम्ही पुढे जा. मी कुणावरती जळत नाही, अजिबात कुणावरती जळत नाही, पहिली गोष्ट माहिती आहे का. आणि कसं इकडचं तिकडचं करायची मला सवय नाही. मी खूप जणांना सपोर्ट केलेला आहे, सुरुवातीपासून खूप सपोर्ट केला आहे, बरं का. तेच उलटी फिरलेले आहेत माझ्यावरती. सगळ्यांना सपोर्ट केला आहे, सगळ्यांना चांगला चांगला सल्ला दिला आहे मी. तर तुम्ही काय बोलायचं ते बोला, मला काही कुणाचं घेणं नाही. माझं वाईट केलं तर कुणाचं, म्हणजे ज्यांनी माझं वाईट केलं आहे त्याचं चांगलं होणारच नाही. जसं चॅनल हे झालं, जाग्यावर बसलं, तसं बस आज नाही उद्या. बघा, दुसऱ्याच्या कष्टाचे पैसे कधीच पुरत नाही. आणि माझे कष्ट होते, बरोबर की नाही. स्वतःच्या कष्टाचे पुरत नाही, दुसऱ्याचं काय पुरणार आहे.
दुसऱ्यावरती जाळण्यापेक्षा स्वतः पुढे जा. तर बाय सगळ्यांना.